नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 11 मे 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, आज तुम्ही धनसंबंधाने जोडलेल्या समस्यांच्या कारणाने चिंतित राहू शकता. यासाठी तुम्हाला आपल्या कुठल्या विश्वासपात्रचा सल्ला घेतला पाहिजे. ज्येष्ठ नातेवाईक यांच्या समस्येवर तुम्ही उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा बाळगतील. त्यांचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील. मदतीसाठी तुमच्याकडे पाहणाऱ्या लोकांना तुम्ही वचन द्याल. गेले बरेच दिवस तुम्हाला शापित असल्यासारखे वाटत असेल तर आज तुम्हाला आशीर्वाद मिळाल्यासारखे वाटेल. तुमची चिंता आज तुम्हाला जीवनाचा आनंद घेण्यापासून थांबवू शकते. संयम बाळगा. आपल्या निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे हमखास यशप्राप्ती होणार आहे. वृषभ राशी, आपल्या प्रिय व्यक्तीशी भेटवस्तूंची देवघेव करण्यास अतिशय उत्तम दिवस आहे. तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे ठोके आज एकाच लयीत वाजतील. तुम्ही प्रेमात पडला आहात याचं हे लक्षण आहे. या राशीतील विद्यार्थी आज मोबाईलवर संपूर्ण दिवस खराब करू शकतात. आपल्या सहचरासोबत असणे कसे असते याची तुम्हाला आज जाणीव होईल आणि तुमचा जोडीदारही त्यापैकीच एक आहे. संगीत, नृत्य आणि बागकाम जशा शौकसाठी वेळ काढा. यामुळे तुम्हाला संतुष्टीचा अनुभव होईल. आज तुम्ही केलेले शारीरिक बदल यामुळे तुमचे व्यक्तिमत्व निश्चितपणे खुलून दिसेल. प्रलंबित घटना वादग्रस्त विषय होतील आणि खर्चामुळे तुमचे मन काळवंडून जाईल. मिथुन राशी, आज तुम्हाला आपले धन खर्च करण्याची गरज पडणार नाही. कारण घरातील कोणी मोठी व्यक्ती तुम्हाला धन देऊ शकतात. मुलांशी कडक वागल्यामुळे त्यांना तुमचा जाच वाटेल. तसे करण्यापासून तुम्ही स्वतःला रोखले पाहिजे आणि लक्षात ठेवा, त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये अनेक अडथळे निर्माण कराल. तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये असाल म्हणून तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्यासाठी खास बेत आखाल. खरेदी मोहीम आणि अन्य कामकाज यातच तुमचा दिवसभरातील भरपूर वेळ खर्च होईल. आज तुमचं सुरुवातीच्या दिवसातलं प्रेम आणि रोमांस जागा होणार आहे. आज कुटुंब किंवा मित्रांसोबत वेळ व्यतीत होईल. तुम्हाला आज फसलेले वाटण्याची शक्यता आहे, कारण दुसरे खरेदी करण्यात आनंदी राहू शकतात. धार्मिक आणि आध्यात्मिक हेतू पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. कर्क राशी, आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे, परंतु तुमच्या हातातून पैसे सांडू देऊ नका. एकमेकांचा दृष्टिकोन समजावून घेऊन वैयक्तिक प्रश्न सोडवा. तुमची समस्या चव्हाट्यावर आणू नका, अन्यथा तुमची बदनामी होण्याची शक्यता अधिक आहे. तुम्हाला आज प्रेमाच्या चॉकलेटची चव चाखायला मिळणार आहे. प्रलंबित अडचणी, प्रश्न लवकरात लवकर सोडविणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला कोठे ना कोठे तरी सुरुवात करावीच लागेल. म्हणून सकारात्मक विचाराने आजच त्या दिशेने प्रयत्न सुरू करा. विवाहित जोडपी एकत्र राहत असली तरी वातावरण नेहमी रोमॅन्टिक नसतं, पण आजचा दिवस मात्र खूप रोमॅन्टिक असणार आहे. आपल्या वडिलांसोबत आज मित्राप्रमाणे बोलू शकता.
तुमच्या गोष्टींना ऐकून त्यांना आनंद होईल. इतरांवर टीका करण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका, त्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. सिंह राशी, बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. तुमचा जोडीदार तुम्हाला आज आश्चर्याचा सुखद धक्का देणार आहे. आपल्या घरातील कोणी सदस्य आज तुमच्याशी प्रेमाने जोडलेली काही समस्या शेअर करू शकतो. तुम्ही त्यांना योग्य सल्ला दिला पाहिजे. परिस्थितीवर तुमचे नियंत्रण आले की तुमची चिंता नाहीशी होईल. साबणाच्या फुग्याला स्पर्श करताच तो जसा फुटून जातो तसेच हे असल्याचे तुमच्या लक्षात येईल. गुंतवणूक करणे बऱ्याच वेळा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. आज तुम्हाला ही गोष्ट लक्षात येऊ शकते, कारण जुन्या गुंतवणुकीतून आज तुम्हाला उत्तम नफा होऊ शकतो. ज्येष्ठ नातेवाईक त्यांच्या समस्येवर तुम्ही उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा बाळगतील. त्यांचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील. शारीरिक अस्तित्व हे आता गौण आहे, कारण तुम्ही सदा सर्व काळ एकमेकांच्या प्रेमाची अनुभूती घेत आहात. कन्या राशी, कार्यक्षेत्रात किंवा व्यवसायात तुमचा निष्काळजीपणा आज तुम्हाला आर्थिक नुकसान देऊ शकतो. तुम्ही जोडीदाराच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले तर तो असहनशील बनेल. सायंकाळच्या छेडछाडीत आनंद घेऊ नका. तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसणाऱ्या लोकांसोबत जाण्यास विरोध करा. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. शक्यता आहे की आध्यात्मिकतेकडे तुमची तीव्र ओढ असेल. सोबतच तुम्ही योग कॅम्पमध्ये जाऊ शकता. धर्मगुरूचे प्रवचन ऐकण्याचाही योग बनू शकतो किंवा कुठले आध्यात्मिक पुस्तक तुम्ही वाचू शकता. तुम्ही संपूर्ण आराम करायला हवा, अन्यथा थकव्यामुळे तुमच्या निराशावादी दृष्टिकोन कार्यरत होऊ शकतो. तूळ राशी, आजच्या दिवशी घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होण्याच्या कारणाने धन खर्च होऊ शकते. तुम्ही एखाद्या सोहळ्याला गेला तर नवीन मित्रमंडळी, नवीन व्यक्तींच्या ओळखी होतील आणि तुमचा मित्र परिवार विस्तारेल. आपल्या प्रियकराबरोबर असताना नाटकीपणाने वागून आपला मूळ स्वभावात वागणुकीत बदल करू नका. बऱ्याच कामांना सोडून तुम्ही आज आपल्या आवडीच्या कामांना करण्याचे मन बनवाल, परंतु कामाच्या अधिकतेच्या कारणाने तुम्ही असे करू शकणार नाही. गेल्या काही दिवसांच्या अबोल्यानंतर तुम्ही आणि तुमचा जोडीदार पुन्हा एकदा एकमेकांच्या प्रेमात पडाल. आजच्या दिवशी काहीही करू नका. फक्त अस्तित्वाचा आनंद घ्या आणि कृतज्ञतेने राहा. जास्त पळापळ करू नका. निव्वळ मजा, आनंद तुम्ही लुटू शकाल, कारण आयुष्य संपूर्ण मजेत घालवणे हाच तुमचा विचार असतो. वृश्चिक राशी, तुमच्या हातातून पैसे अगदी सहजपणे खर्च होत असले तरी तुमच्या राशीतील शुभ ताऱ्यामुळे तुम्हाला सतत अर्थपुरवठा होत राहील. जोडीदाराला तुमची गुप्त माहिती सांगताना 10 वेळा विचार करा. शक्य असेल तर ती माहिती सांगू नका, कारण तुमची पत्नी ही गुप्त माहिती दुसऱ्या कुणाला तरी सांगण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला प्रेमाच्या आनंदाची अनुभूती मिळणार आहे.
चंद्रदेवाच्या स्थितीला पाहून हे सांगितले जाते की आज तुमच्या जवळ बराच रिकामा वेळ असेल, परंतु याच्या व्यतिरिक्तही तुम्ही ते काम करू शकणार नाही जे तुम्ही केले पाहिजे. जेव्हा तुमचा जोडीदार विस्मयकारक असतो तेव्हा आयुष्य मोहक असते. तुम्ही आज हाच अनुभव घेणार आहात. आज तुमचा आत्मविश्वास कमजोर राहू शकतो. याचे कारण तुमची खराब दिनचर्या आहे. सर्वसाधारणपणे आरोग्य चांगले असेल, पण प्रवास कटकटीचा आणि तणावपूर्ण ठरेल. धनुराशी, दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मित्रांकडून सायंकाळी एखादा रोमांचक प्लॅन आखल्यामुळे आजचा दिवस खूपच सुंदर असेल. तुम्हाला आज आनंदी ठेवण्यासाठी तुमची प्रिय व्यक्ती काहीतरी करेल. आज तुम्ही एखादा तारा असल्यासारखे वागाल, परंतु फक्त कौतुकास्पद ठरतील अशाच गोष्टी करा. तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत केलेल्या जुन्या रोमॅन्टिक दिवसाची आज पुन्हा एकदा उजळणी कराल. व्यावसायिकांना थांबलेल्या योजना परत चालू करण्यासाठी आज विचार केला पाहिजे. अपेक्षित मातांनी जमिनीवर चालताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. शक्य झाल्यास धूम्रपान करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत थांबणे टाळा. तुमच्या होणाऱ्या बाळावर त्याचा परिणाम होऊ शकतो. मकर राशी, व्यापारात नफा आज बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. तरुणाईचा सहभाग असणाऱ्या उपक्रमात स्वतःला गुंतवण्यासाठी चांगली वेळ आहे. तुमचा संगी तुमच्याबद्दल चांगला विचार करतो, म्हणून बऱ्याच वेळा तुम्ही रागात बसता. त्यांच्या रागावर नाराज होण्यापेक्षा उत्तम हेच असेल की तुम्ही त्यांच्या गोष्टींना समजा. खरेदीमध्ये उधळेपणा टाळा. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या लहानशा मागण्या म्हणजेच एखादा पदार्थ किंवा मिठी नाकारलीत तर तो दुखावेल. स्वास्थ्याकडे दुर्लक्ष केल्याने तणाव वाढण्याची शक्यता आहे, म्हणून डॉक्टरांचा सल्ला तुमच्यासाठी उत्तम सिद्ध होऊ शकतो. तुम्ही संपूर्ण आराम करायला हवा, अन्यथा थकव्यामुळे तुमचा निराशावादी दृष्टिकोन कार्यरत होऊ शकतो. कुंभ राशी, कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात विशेष स्थान असेल. वेळ, काम, पैसा, मित्र, कुटुंबीय, नातेवाईक हे सगळे एका बाजूला आणि तुम्ही व तुमचा जोडीदार दुसऱ्या बाजूला एकमेकात गुंफलेले. आपल्या वेळेची किंमत समजा. त्या लोकांच्या मध्ये राहू नका ज्यांच्या गोष्टी तुम्हाला आवडत नाहीत, आणि चुकीचे आहे असे करणे भविष्यात तुम्हाला समस्यांच्या व्यतिरिक्त काही देणार नाही. आज तुम्ही शृंगाराचा परमोच्च आनंद घेणार आहात. तुमच्या गोष्टींना तुमच्या घरचे आज नीट ऐकणार नाहीत, म्हणून आज त्यांच्यावर तुमचा राग वाढू शकतो. तुमचे आरोग्य आणि ऊर्जा बचतीची सवय तुम्हाला दीर्घकाळ प्रवासाच्या योजनेसाठी फायदेशीर ठरेल. अतिशय व्यस्त असूनही तुम्ही तुमचे आरोग्य चांगले राखल्यामुळे थकवा येणार नाही. इतर दिवसांपेक्षा आजचा दिवस आर्थिक दृष्टीने चांगला राहील आणि तुम्हाला पर्याप्त धनप्राप्ती होईल. मीन राशी, आजच्या दिवशी प्रेमामध्ये यातना सहन कराव्या लागण्याची शक्यता आहे. या राशीतील लोकांना स्वतःसाठी खूप वेळ मिळेल. या वेळेचा उपयोग तुम्ही
आपले शौक पूर्ण करण्यात लावू शकता. तुम्ही काही पुस्तके वाचू शकता किंवा आपले आवडते म्युझिक ऐकू शकता. जेव्हा तुमचे पारिजात सप्ताहात तुम्हाला काही न काही करण्यास मजबूर करतात, तर राग येणे स्वाभाविक आहे. परंतु शांत राहणे तुमच्या फायद्याचे सिद्ध होईल. तुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. चढ उतारामुळे फायदा होईल. दिवसाच्या उत्तरार्धात होणारी एखाद्या जुन्या मित्राची भेट उल्हासित करेल. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.